मला एक सांग ना, तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? वा, तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? आर्मी ऑफिसर व्हायचंय तुला? IAS। ये संस्था का जो कार्य है सब डोनेशन पर दान पर चलता है। ये जो संस्कृति है, सनातन जो संस्कृति है जपलीफाई, जैसे सोमवार को महादेव का, मंगलवार को गणपति का, और एक अच्छा नागरिक जो है हम भारत को दे सके। पढ़ाई मी 5वी शिकतो आणि इंदापूरहून आलो. इंदापूरवरनं करण, राईट? करण, आवाज कुठे गेला? जेवला नाहीस का? जेवला ना? हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ब्लॉग्स विथ सोनालीमध्ये. आजचा विषय थोडासा वेगळा असणार आहे ॲक्च्युली. तर आज आहे 10 जून. आज आयुषचा म्हणजे माझ्या मामाच्या मुलाचा बड्डे असतो आणि उद्या 11 जून उद्या अर्जुनचा बड्डे असतो माझ्या मुलाचा. सो आम्ही दरवेळेस काहीतरी प्लॅन करतो बड्डेला, म्हणजे थोडंसं अन्नदान किंवा जे काही दान करता येईल तसं आम्ही दरवेळेसच प्लॅन करतो. सो यावेळेस सुद्धा प्लॅन केला होता आणि आम्हाला एक नवीनच एक माझ्या मागे जर तुम्ही बघताल तर हे एक अनाथ आश्रम आहे, तर ते माहिती पडलं. तर हे ॲक्च्युली हा जर तुम्ही बघताल ना तर हा तळवडेपासून आतमध्ये जो रोड येतो सोनवणे वस्तीकडे चिखलीकडे, तो हा रोड आहे. म्हणजे तळवड्यातलं जे ज्योतिबा मंदिर आहे तिथून लगेच राईट मारायचा ज्योतिबा मंदिराच्या अपोजिट बाजूने आणि सरळ सरळ आत आलं की इथे बघा नाव आहे एम फॉर सेवा. वरती नाव आहे अखिल भारत सेवा अभियान गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांचे आश्रम. म्हणजे इथं गोरगरीब जे गरजू विद्यार्थी आहेत, अनाथ मुलं आहेत, त्यांचं हे आश्रम आहे रोडवरच. गुगलवर सुद्धा यांचं नाव आहे. मॅप थ्रू ज्याला यायचे ते येऊ शकतात. व्हिडिओ बनवायचं कारण की आम्ही व्हिडिओ नाही बनवत अशा काही गोष्टींचे, जे काही अन्नदान वगैरे. पण तिथले जे मेन होते, जे काका होते, त्यांना जेव्हा कळलं की मी व्हिडिओ बनवते, माझं यूट्यूब चॅनेल आहे, तर तेव्हा ते स्वतःच बोलले की मॅडम तुम्ही व्हिडिओ करा, आवर्जून करा, पण लोकांना कळलं पाहिजे. कारण बऱ्यापैकी लोकांना करायचं असतात काही गोष्टी, म्हणजे दान झालं किंवा काय गरजू मुलांना, पण कधी कधी माहीत नसतं, त्या लोकांपर्यंत पोहोचणं शक्य नसतं. जसं की आम्हालाही आज माहिती नव्हतं. आम्ही आज हे शोधत आलो, कोणा थ्रू आम्हाला कळालं आणि आम्ही हे शोधत आलो. सो तुम्हाला सुद्धा कोणाला व्हिडिओ जे बघतायत, तुम्हाला जर अशा काही गोष्टी करायच्या असतील, अन्नदान करायचं असेल किंवा या गरजू विद्यार्थ्यांना काही मदत करायची असेल, तर तुम्ही त्यांना अवश्य येऊन इथे व्हिजिट करा. ते सांगतील. आम्ही सकाळी येऊन व्हिजिट करून गेलो की या मुलांना नक्की कसली गरज आहे. आता आज ऑलरेडी एक तिथं बड्डे आहे, त्या मुलांसाठी जेवण आहे, तर त्यांना म्हटलं आम्हाला पण सांगा आम्ही काय करू शकतो. तेव्हा ते काका बोलले की तुम्ही ग्रोसरी, थोडंसं धान्य, तेल, कडधान्य, गहू अशा गोष्टी मुलांना द्या. सो त्या सध्या गरजेच्या आहेत आता सध्या ग्रोसरीमध्ये. आता स्कूल पण सुरू झाले, तर मुलांच्या डब्यांना भाज्या लागतात, की मुलं तिथे स्कूलला पण जातात बाजूला. सो आता आम्ही ते सामान सगळं स्टार बाजारमधून घेऊन आलेलो आहोत. आणि केक पण आणला आहे आयुषच्या बड्डेचा. आयुषचा फोटो आणला आहे. आयुष तुम्हाला तर माहिती आहे आपल्यासोबत नाही आहे. सो आयुषचा फोटो आणला आहे आणि केक आणला आहे. केक कट करणारे आयुषच्या नावाने. आणि थोडीशी आईस्क्रीम वगैरे ऊन आहे आता खूप, त्यामुळे त्यांना आईस्क्रीम आणलं आणि थोडी ग्रोसरी आणली. सो चला बघूया. त्या काकांची इच्छा होती म्हणून आपण हा व्हिडिओ करतोय, कारण त्यांना या व्हिडिओमार्फत तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचायचं आहे त्यामुळं. सो चला आतमध्ये जाऊयात आता. तर बघा मेन रोडवरच आहे, हीच ती बिल्डिंग आहे आणि बाजूला एक IIBM म्हणून इन्स्टिट्यूट आहे, त्याच्याच बाजूला ही बिल्डिंग आहे. आणि इथून आता मी जाणार आहे. सो बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला सगळे दाखवेन, सांगेलच. तरी तर आतमध्ये गेल्यावर इथे यांचं लगेच ऑफिस आहे आणि इथून वरती जायला आहे. तर आता मी वरती जाणार आहे, कारण सगळी मुलं आणि घरातले सगळे वरती गेलेत, मीच खाली ॲक्च्युली. सो चला वरती जाऊयात आणि बघूयात. सो आता मी वरती आले प्रॉपर त्यांच्या हॉलमध्ये. इथे बघताल तर इथं मुलं काही ऑलरेडी आलेली आहेत स्कूलमध्ये, म्हणजे स्कूलमध्ये गेली होती ती सकाळी आम्ही जेव्हा आलो तेव्हा. आणि 5वी ते 8वी मधली मुलं आहेत आणि मोठी मुलं सुद्धा आहेत 9वी 10वीची, ती अजून स्कूलमध्ये, ती थोडीशी लेट येतात. सो आता आम्ही केक वगैरे आयुषचा कट करून घेतोय. म्हणजे इथे बघताल तुम्ही सगळी मुलं बसलेत आणि आमची सुद्धा त्यांच्यासोबत बसलेली आहेत. आणि आता जेवण झालं सगळ्यांचं? अच्छा. सो त्यांचं जेवण झालं. ॲक्च्युली संध्याकाळी पण त्यांचा एक प्रोग्राम होता जेवणाचा, नाहीतर मग आधी बुकिंग करावं लागतं. म्हणजे कोणाला जर येऊन जेवणाचं वगैरे किंवा काय असं प्लॅन करायचं असेल तर त्यांना 3 ते 4 दिवस आधी प्रायर सांगावं लागतं. आता आम्ही डायरेक्ट अचानक आलो, त्यामुळे आम्ही काही ग्रोसरीचे आयटम्स आणले, जसे की त्यांनी आम्हाला जे सांगितले ते आम्ही घेऊन आलो. आणि आता फक्त आयुषचा आम्हाला बड्डे करायचा होता, त्यामुळे आता मी केक कट करून घेणार आहे. सो चला. तर आयुषचा आम्ही फोटो घेऊन गेलो होतो आणि केक घेतला होता मामींनी. तर म्हटलं आधी औक्षण करून घ्यावं. बघा सगळी मुलं किती छान बसली होती. मग म्हटलं मुलांना पण बोलवूयात, मग सगळे मुलांसोबत मग आयुचा बड्डे झाल्यासारखं वाटेल. मग मामीने, मम्मीने, दीदीने औक्षण करून घेतलं आधी आयुच्या फोटोचं. तुम्हाला लावू का? म्हणजे चला मुलांना सुद्धा तिलक लावून घेऊ, म्हणजे आपल्या आयुलाच ते औक्षण केल्यासारखं वाटेल. आणि एक मनात खूप शांती वाटत होती त्या मुलांना बघून.
केक कट करून त्या मुलांना भरवला की जणू आमचा आयुष्यच त्या मुलांमार्फत खातोय. हीच भावना आमच्या मनात होती, बाकी वेगळी काहीच भावना नव्हती. आणि मुलं पण खूप छान होती, निरागस होती. त्यामुळं आमचं आयुष्यच त्यांच्यामार्फत आमच्यासोबत आहे आणि आम्ही त्याचा बड्डे साजरा करतोय. आज आमचं आयुष्य आमच्या सोबत असल्यासारखंच आम्हाला वाटत होतं. तर आता मी ज्या अनाथालयामध्ये आले होते तिथले जे आचार्य आहेत, मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की ते इथे कधीपासून काम करतात, इथलं टोटल जे कार्य त्यांचं चालतं ते कशा पद्धतीने चालतं, काय वयोगटातली मुलं आहेत आणि अजून काय गरजा आहेत ज्या खरंच ह्या इथल्या मुलांना काय अजून गरजेच्या गोष्टी आहेत ज्या लागतात. जसं की आज आम्हाला त्यांनी सांगितलं की ग्रोसरीची गरज आहे, म्हणजे जे कडधान्य असतात, आता शाळा चालू होतात, किंवा तेल झालं, गहू झालं, ह्या गोष्टींची. आणि बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. आता आपण त्यांच्याकडनं सगळं सविस्तर जाणून घेऊयात की कशा कशा पद्धतीने इथलं कामकाज चालतं. तर नमस्कार आचार्य. नमस्कार. तर आम्हाला सांगा की तुमचं कसं, तुम्हाला इथे किती वर्ष झाली आहेत आणि कसं तिथलं कामकाज चालतं. तो मुझे तो यहाँ लगभग 10 वर्ष हो गए और लगभग 10 वर्ष से मैं इस आश्रम में सेवा दे रहा हूँ। इससे पहले मैं बेंगलोर में आश्रम में था, अच्छा. तो वहाँ से फिर यहाँ आकर के लगभग मुझे 10 वर्ष हो गए। तब से निरंतर जो है बिना वेतन से, बिना कुछ किए मैं जो है बच्चों की सेवा में संलग्न हूँ यहाँ पे। अच्छा. और हमारा जो उद्देश्य है, पूज्य स्वामी दयानंद सरस्वती जिनका आप फोटो देख रहे हैं यहाँ, हाँ. तो इनका एक उद्देश्य था कि सरकार तो अपने स्तर पे कार्य करता ही है, क्यों ना एक समाज में हमारा भी एक उद्देश्य बनता है कि जिस समाज में आप रहते हैं उस समाज के जो गांव के बच्चे हैं जहाँ पर शिक्षा और संस्कार नहीं पहुँच पाया है, उन गाँव में जाकर के ऐसे आश्रम बनाए और गांव के ही बच्चों को लेकर के उनको शिक्षा, संस्कार और स्वास्थ्य ये उनको उन तक पहुँचाए, ये स्वामी जी का उद्देश्य था। तो लगभग सन 2000 में जो है स्वामी जी ने संकल्प रखा अपने जीवन में, और रख करके जो है ना तब से निरंतर 20 वर्ष हो गए इस ट्रस्ट को बने हुए। एम फॉर सेवा, ऑल इंडिया मूवमेंट फॉर सेवा, यदि मराठी में बोला जाए तो इसको अखिल भारत सेवा अभियान नाम से ये संस्था चल रही है। और पूरे भारतवर्ष में लगभग 92 छात्रालय अलग अलग राज्यों में ये कार्य कर रही है। और वहाँ गाँव में जो गरीब बच्चे हैं या अनाथ है, जिनको वास्तविक शिक्षा नहीं मिल पा रही है, स्कूल जाने के लिए जिनको पहाड़, नदी आदि पार करना पड़ता है, तो वैसे स्थानों पर जाकर के ये जो ट्रस्ट है, ये जो संस्था है, उन गाँवों के बीच में जाकर के ये कार्य करती है। तो पुणे में भी जो है हमारे यहाँ पर 3 संस्थाएं चल रही है। तो इनमें चिखली बोल के टालगांव है चिखली, यहाँ पर जो अभी आप यहाँ पर हैं, जहाँ पर अभी अपने जन्म दिवस बनाया अभी कुछ देर पहले, तो यहाँ पर लगभग 50 विद्यार्थियों का जो है रहने की, खाने पीने का पूर्ण प्रबंध जो है यहाँ पर समुचित बच्चों के लिए यहाँ पर उपलब्ध है। और इनको शिक्षा संस्कार के साथ शालेय भी शिक्षा जो है इनको दी जाती है, जिससे बच्चे 5वीं कक्षा उत्तीर्ण होकर के यहाँ पर आते हैं और 5वीं से लेकर 10वीं तक इनको पूर्ण मुफ्त शिक्षण हम यहाँ देते हैं। इन बच्चों से हम कोई भी एक भी पैसा आदि कुछ लेते नहीं है, और पूरा जो है ये संस्था का जो कार्य है सब डोनेशन पर, दान पर चलता है। और कोई भी सामान्य जो लोग होते हैं आकर के अपने जन्म दिवस हो, एनिवर्सरी हो, और भी कोई भी फंक्शन हो, आकर के बच्चों के बीच में आनंद उत्साह पूर्वक यहाँ पर बनाते हैं। और उससे जो दान स्वरूप बच्चों के लिए जो कुछ आता है, चाहे स्टेशनरी के रूप में हो, अन्न के रूप में हो, और भी उनके खेल के वस्तुएं हो, किसी भी वस्तुओं के स्वरूप में आकर के वो माने जन आकर के यहाँ पर देते हैं। तो इस तरह से ये निरंतर कार्य जो है संस्था का चल रहा है। और अभी यहाँ से दूर 30 किलोमीटर भी एक संस्था है, नासिक रोड पे खेड़ राजगुरु नगर, वहाँ पर हमारा स्कूल भी है CBSE पाठ्यक्रम का, और गर्ल्स हॉस्टल, बॉयज़ हॉस्टल, लगभग 100 लड़कियों का, 100 लड़कों का जो रहने की व्यवस्था वहाँ पर हमने कल रखी है। और यहाँ से 30 किलोमीटर मुंबई हाईवे रोड पर जो है मावल शिवने बोल करके गाँव है, मावल में, वहाँ पर 50 बच्चों की व्यवस्था है। तो वहाँ का आसपास के जो भी ग्रामीण भाग के जो बच्चे हैं आकर के शिक्षा दीक्षा आदि सब ले रहे हैं। और पास के जो सरकारी स्कूल है वहाँ पर वो जाते हैं, वहाँ पर शिक्षा लेते हैं, और उनके पूर्ण खाने के वहाँ पर, यहाँ पे बच्चों को सुबह का नाश्ता,
मध्याह्न का भोजन, रात्रि भोजन और 3 से 4 बजे कुछ गैप होता है तो वहाँ पर उनको जो कोई स्नैक्स की व्यवस्था, सुबह जो है चाय बिस्किट की व्यवस्था, माने घर जैसा एक वातावरण देने का पूर्ण हमारा प्रयास रहता है। क्योंकि ये जो बच्चे आए रहते हैं ऐसी ही कैटेगरी से रहते हैं जिनको माँ बाप का प्यार देना जरूरी होता है। तो इस उद्देश्य से हम कार्य कर रहे हैं और बहुत अच्छा लोगों का भी साथ आपने को मिल रहा है। आप भी आए, आपका भी जो एक हमारा एक परिवार आपके साथ बढ़ा, क्योंकि इनको भी एक जरूरत है माँ का प्यार, ठीक है, पिता का प्यार, तो आप उस रूप में इनको देने की कोशिश कर रहे हैं। तो आपको भी बहुत बहुत धन्यवाद कि आप इस प्रकार आए और इस संस्था के कार्य में भी आपने एक हात बढ़ाया. हा ना, ते तर आहेच. म्हणजे काही मोठं नाही केलंय, ऍक्च्युली काहीतरी खारीचा वाटा. पण व्हिडिओ बनवायचा उद्देश फक्त हेच आहे की मला सगळ्यांनाच हे सांगायचं आहे की निगेटिव्ह कमेंट करायच्या आधी 10 वेळा विचार करा की आपण हा व्हिडिओ का करतोय, त्याचा उद्देश काय आहे. जसं त्या आचार्यांनी सगळं सांगितलं की कशा पद्धतीने काम चालतं आणि इथल्या मुलांचा टोटल जे काही रुटीन आहे रोजचं ते कशा पद्धतीने चालतं. सो तुम्हाला सुद्धा या गोष्टी, आता त्यांनी त्यांचे हे पण सांगितले की त्यांचे अजून ब्रांचेस कुठे आहेत. आता इथे सगळे मुलंच आहेत ना, बॉईजच आहेत ना, तर इथलं जे गर्ल्सचं दुसरीकडे ना, आपल्या राजगुरुनगर. सो राजगुरुनगरला गर्ल्सचं आहे. म्हणजे तुमच्या जवळपास जर कोणतं लोकेशन तुम्हाला जवळ पडत असेल तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा या सगळ्या गोष्टी करू शकता. त्यांना भेटून की नक्की मुलांना आता सध्या गरज काय या गोष्टी जाणून घेऊन हे सगळं करू शकता. आता आम्ही तर यांच्याशी जोडले गेलेलो आहोत, आम्ही तर पहिल्यांदाच आलेलो आहोत आणि आम्हाला माहिती सुद्धा झाले. त्यामुळे आता आम्ही नेहमीच येत जाऊ, जेव्हा कधी आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही आता इकडेच येणार. पण तुम्हाला सुद्धा या अशा काही गोष्टी करायच्या असतील तर जरूर यांच्या या ब्रांचला व्हिजिट करा. यांचे डिटेल्स सुद्धा मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही नक्की त्यांच्या ब्रांचेसला व्हिजिट करा किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करून हे सगळं करू शकता. आणि मला तिथे मंदिर पण दिसतंय. मग हे सगळं मुलं पूजापाठ करतात का? पूजापाठ असं आहे गोष्ट की शिक्षासोबत आपला संस्कार, आपली जे संस्कृती आहे, सनातन जे संस्कृती आहे, जपली पाहिजे. और इसका जो है संरक्षण हमारा ही युवा पीढ़ी कर सकता है. राइट. क्योंकि अभी तक हमारे जो है माता पिता इनके करते आए, तो हमारा एक दायित्व होता है समाज में रहते हुए कि जो है हम जिस मिट्टी में पले बड़े हैं उसका भी अपने पर कोई ऋण होता है. तो देव ऋण, पितृ ऋण, ऋषि ऋण, ये 3 ऋण तो होते हैं. इन ऋणों से उन्नयन होने के लिए हमको भी कुछ करना पड़ता है. तो इस उद्देश्य से बच्चों की बुद्धि अच्छे सात्विक बने, अच्छा बने, तो इसलिए एक कल्पना थी स्वामी जी की जो शिक्षा के साथ भी पूजा पद्धति भी उनको दी जाए. तो यहाँ पर प्रतिदिन बच्चे जो है शिव का पूजन, प्रतिदिन रुद्राभिषेक होता है. सभी बच्चों को रुद्रा के मंत्र हैं और षोडशोपचार पूजा है, सभी उनको कंठस्थ है. और प्रतिदिन सुबह 6:30 बजे से लेकर 7:30 बजे तक का जो बीच का टाइम होता है सुबह का, मॉर्निंग का, तो प्रतिदिन बच्चे आकर के सुबह नीचे धोती और ऊपर ओढ़ करके जो है प्रतिदिन रुद्र का अभिषेक करते हैं. षोडशोपचार पूजा होती है. फिर उसके बाद जिस वार का जो भजन होता है, स्तोत्र होता है, उस जैसे सोमवार को महादेव का, मंगलवार को गणपति का, बुधवार को पांडुरंग और गुरुवार को गुरु का पूजन, और शुक्रवार को देवी का, शनिवार को हनुमान का, रविवार को पांडुरंग आदि का, ऐसे प्रतिदिन जो है अलग अलग वार मैंने ठहरा हुआ है. उस हिसाब से जो है पूजा पद्धति के साथ शिक्षा, ये दोनों को हमने जोड़ रखा है. तो इस आधार पर जो है हमने देखा है कि यहाँ पर जैसे आपने को यहाँ पर 10-12 साल हो गए, तो बच्चे जब स्कूल में जाते हैं तो स्कूल में जाने के बाद उनके जो पाठ विधियों के जो कुछ धड़े होते हैं, पाठ होते हैं, इनको कैप्चर करने में बहुत इजी होता है इन बच्चों को. क्योंकि यहाँ पर प्रतिदिन सुबह और सायंकाल जब ये सूक्त का पठन करते हैं, स्तोत्र का पठन करते हैं, तो उनकी बुद्धि इतनी शार्प हो जाती है कि कोई भी सामान्य जो पाठ के धड़े होते हैं, पाठ होते हैं, उनको जल्दी कैचअप होना शुरू हो जाता है. ये हमने देखा है आंखों से. तो इस प्रकार से हमारा प्रयास रहता है कि बच्चा यहाँ पर सुसंस्कारित होवे और एक अच्छा नागरिक जो है हम भारत को दे सके. राईट. तर बघितलं, इतके छान त्यांचे विचार आहेत. म्हणजे मला स्वतःला इतकं छान वाटतंय की बाकी फक्त एवढंच करत नाहीयेत, म्हणजे ते फक्त करायचंय म्हणून करत नाहीयेत, पण त्यांचा जो उद्देश आहे ना त्यामागचा, की एक चांगलं मूल त्यांना घडवून इथून बाहेर पाडायचंय, हे खूप महत्वाचं आहे. या गोष्टी इतक्या महत्वाच्या असतात की हल्ली आपण बघतो, पण नुसतं काहीतरी आपलं काम आहे, त्यांना पोसायचंय, पाळायचंय, त्यांना खाऊ पिऊ घालायचंय आणि मोठं करायचंय, हा एवढाच उद्देश नाही. पण त्यांना जे संस्कार दिले जातात, वारानुसार इथे भजन होतात, इथे प्रॉपर मंदिर आहे, त्या मुलांकडनं ते सगळं पठण करून घेतलं जातं. जे स्तोत्र झाले किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी, सगळे संस्कार त्यांना इथे दिले जातात. किती छान, म्हणजे अजून काय पाहिजे.
वा, खूप छान वाटलं आचार्यजी. तुम्ही जे सांगितलं आणि तुम्ही जे कार्य करताय ना ते खरंच खूप मोठं आहे. आम्ही आता सध्या तरी आम्ही तर काहीच नाही करत आहे, पण तुम्ही जे करताय ना ते सगळ्यात मोठं आहे. खूप आणि धन्यवाद. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, तुमच्याशी बोलून. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही येऊ नक्की तुमच्याकडे. चालेल. आता आपण काय जोडले गेलेलो आहोत चालेल. आणि जसं आमच्याकडून जमेल तसं आम्ही नक्कीच प्रयत्न करू या मुलांसाठी. खूप धन्यवाद आपल्या येस, सगळ्यांचे. थँक्यू. ओके. हळूहळू मोठी मुलं पण यायला लागली. छोटी तर मुलं ऑलरेडी आली होती, आता ही मागे बघा मोठी पण मुलं यायला लागलेत. आणि आपण ऍक्च्युली किराणा आणलाय, त्यांना किराण्याची गरज होती, पण दीदीचं टॉय हाऊस असल्यामुळे तिच्याकडे काही टॉयज होते मुलांसाठी. सो ती थोडेसे टॉयज किंवा पझल्स अशा गोष्टी पण घेऊन आली आहे. सो ती हे बघा. सो हे ना सगळ्यांनी मिळून हे ना जे गेम्स आहेत ना ते सगळे मिळून तुम्ही खेळा. ओके, जे काही टॉयज आहेत ते काही तिने आणले ते सगळ्या मुलांसाठी इथे त्यांना कधीतरी आपलं खेळायला किंवा काही गोष्टी आहेत. पझल्स आहेत, बॉल आहेत, काही सेट आहेत, कलर्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हा, तुझं नाव काय आहे? तन्मय. तन्मय. कितवीला आहेस तू? 6वी. 6वीला. तुझं नैतिक. कुठे आहेत? अच्छा, तुझं काय नाव आहे? नैतिक. तू कुठून आलाय? मी नाशिकहून आले. नाशिकवरून आलायस. ओके, तू कुठून आलायस रे? अमरावती. अमरावतीवरून आलायस. ओके, हॅलो, तुझं नाव काय? सूर्य प्रताप आहे. मी लातूरून आलोय. लातूरवरून आलायस. मी आता अच्छा, 8वीत आहे. 8वीला. ओके, तू? माझं नाव प्रतीक राक्षे. मी पुण्यातला आहे. मी आता 5वीत शिकतो. 5वीत आहेस. ओके, तू? माझं नाव करण गपाड आहे. मी 5वीत शिकतो आणि इंदापूरहून आलोय. इंदापूरवरनं. करण, राईट? करण, आवाज कुठे गेला? जेवला नाहीस का? जेवला ना? तुझं? माझं नाव श्री कल्पेश आहे. मी आता 7वीत शिकतो. मागच्या वर्षी आलोय. मी राहिला थिटेवाडी. थिटेवाडी. अच्छा, थिटेवाडीवरनं तू आलायस. ओके, तुझं नाव? सार्थक माणिक लांडगे. कितवीला आहेस? 6वी. 6वीला. घाबरलायस का? नाही ना, घाबरू नको, दीदीचे मी. ओके, आणि कुठून आलायस तू? धाराशिव. धाराशिववरनं. अच्छा, तुझं? माझं नाव साईराज पडू. साईराज. हा. हा. 7-8 गेलो. माझं नाव गाव छत्रपती संभाजीनगर. कुठल्या शाळेत जातो तू? ते गुरुकुल आहे तेच ना? अच्छा, गुड. तुझं नाव? माझं नाव कार्तिक भैर. मी ठाण्याहून आलो. मी 7वीत गेलो. कार्तिक. ठाण्यावरून आलायस. 7वीत गेलास. ओके, तू? माझं नाव श्री. मी 7वीत आहे. मी सोलापूर. श्री. हा. सोलापूरवरून आलायस. ओके, तू? माझं नाव वरून. मी जळगाववरून आले. जळगाववरून आलायस. वरून. किती दिवस झाले इकडे आलायस तू? 5-6 वर्ष झालेत. नाही, दिवस 5-6 दिवसच झालेत का आलाय तो? नवीन ऍडमिशन आहे का तुझं? अच्छा, कसं वाटतंय? करमतंय का? हो. खुश आहेस ना? फ्रेंड्स आहेत ना तुला भरपूर इथे? हो. तुझं नाव? माझं नाव अर्जुन. अर्जुन? हा. माझ्या मुलाचं पण नाव अर्जुन आहे. ते बघ, तो कुठे बसलाय रे अर्जुन? ते बघतो, तो माझा मुलगा आहे अर्जुन. मी आता 7वीत आहे. हा. मी वाशिमहून आले. वाशी? वाशिम. ओके, अच्छा. तू? माझं नाव अनुजा. अनुज. मी 6वीत शिकतो हा. आणि अमरावतीवरून आलो. अमरावतीवरून आलाय. अरे बापरे, तो पण आजच आलाय का? अच्छा. माझं नाव धवल. हा. मी आता 8वीत शिकतो हा. आणि मी वडगाववरून आलोय. वडगाव. पुण्यातलं वडगाव का? अच्छा, ओके. तू? माझं नाव करण लमटे. हम्म. मी आता 7वीत शिकतो. मी तुळजापूरवरून. तुळजापूरवरून आलाय. अच्छा, तू? माझं नाव जय थिटे. मी आता 7वीत शिकतो. माझे गाव थिटे. तो तुझा जुळा भाऊ आहे ना तिथं पुढे बसलेला? हो. तिथे बघा त्याचा जुळा भाऊ आहे. तू जय आणि तो कोण? जय आणि श्री. अरे वा, हा ते जुडवा. माझं नाव पृथ्वीराज चौधरी. पृथ्वीराज. मी संभाजीनगरवरून आलोय. मी आता 7वीत. छत्रपती संभाजीनगरवरून आलाय. येस. माझं नाव जुळे बरेच आहेत. हा. माझं नाव अर्जुन ज्ञानेश्वर लमटे. मी धाराशिवचा आहे. आता 7वीला. तू पण अर्जुन? अरे वा, अर्जुन 2 भेटले अर्जुन आम्हाला इथे. तुझं माझं नाव ओमकार पप्पू साळुंखे. मी काय काय? ओमकार पप्पू. ओमकार. मी 8वीत शिकतो आणि मी मावळवरून. मावळ. अच्छा, तू? माझे नाव अनिकेत कुबेर. हम्म. छत्रपती संभाजीनगरहून आलो. मी आता 10वी. 10वीला आहेस. अरे वा, ऑल द बेस्ट. माझे नाव वेदांत. मी बुलढाणा. बुलढाण्यावरून आलाय. अरे बापरे, कितवीला आहेस? 9वीला. आणि तुझं नाव? वेदांत. वेदांत. ओके. माझं नाव रोहित. मी आता 9वीत शिकतो आणि मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आलो. अच्छा, रोहित. तुझं? सिद्धेश. सिद्धेश. कितवीला आहेस? 9वीला. हा, कुठून आलास? साताऱ्यावरून? मी पण सातारचीच आहे. तू?
माझं नाव समर्थ. मी संभाजीनगरवरून आलेलो आहे हम्म. आणि मी 9वीला शिकतो. 9वीत आहेस तू रे. ये पुढे आता तूच. माझं नाव वरद आहे. हा मी शिरूर वरून आले. शिरूर. अच्छा आणि कितवीला आहेस? 9वीला आहेस. अच्छा तू ती तुमची आहे का? अच्छा 5वीला आहे मी. काय नाव आहे तुझं? श्रुती फटांबे. अच्छा. सो इथं जे कार्य करतात दादा गेले 10 वर्ष, हीच 6 महिन्याची असल्यापासून तुम्ही इथे आहे ना? मोठी ही छोटी आहे का? अच्छा. हे दादा पण इथे कार्य करतात. गेली किती वर्ष? 16 वर्ष ना? 16 वर्ष झालं हे दादा इथं कार्य करतायत. त्यांची छोटी मुलगी आहे आणि मोठी मुलगी 6 महिन्याची असल्यापासून, मोठी मुलगी आता कितवीला आहे? 10वीला आहे. ती 6 महिन्याची असल्यापासून हे दादा इथे त्यांच्या फॅमिली सोबत राहून ही सेवा करतायत. खूप छान काम करताय दादा तुम्ही. सो बघा अशा पद्धतीने मुलं आहेत. अजून बरीच मुलं शाळेत आहेत, जी मोठी मुलं आहेत ती. आणि आता बाकी तर आपल्या काही गोष्टी झालेल्या आहेत आणि आम्ही सगळे असे आलो होतो. मामी, मम्मी, इकडे ही 3 पोरं, दीदी आणि हे आमचे बच्चे लोक. हे तुम्हाला कसं वाटलं इथं येऊन? खूप छान. छान वाटलं. तुला कसं वाटलं? खूप छान. छान वाटलं ना? सगळ्यांना भेटून आपण परत येऊ त्यांना भेटायला. ओके. तुला कसं वाटलं अरू? मला पण खूप छान वाटलं. छान वाटलं ना? परत येणार नाही ना भेटायला? तुमच्या तर घराच्या जवळच आहे ना? हा. येणार ना भेटायला? तुझ्या बर्थडेला ये आता. ठीक आहे. हो. सो खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं सगळ्यांना? येऊ ना आम्ही परत तुम्हाला भेटायला? ओके. बघा खूप छान मुलं आहेत सगळी जण आणि एवढी छान त्यांना शिस्त, सगळं प्रॉपर व्यवस्थित. बघा इथे त्यांचं मंदिर आहे, सगळं रुटीन चालतं त्यांचं. हे जेवणाचा हॉल आहे त्यांचा, तिकडे किचन आहे आणि मग झोपण्याची वगैरे व्यवस्था कुठे? खाली वगैरे का? वरती आहे. अच्छा. त्यांचं झोपण्याचं वगैरे सगळं वरती आहे. काय ए सगळ्यांना मोठ्यांना पण द्या. ते सगळ्यांना तिकडे मोठे बसलेत त्यांना पण द्या चॉकलेट. आधी मुलांना दे आणि मग मोठ्यांना दे. हा. आणि आईस्क्रीम आणलंय मुलांसाठी गरमीत. सो सगळ्यांसाठी छान. थांब आधी हे पुरतंय का बघू, कारण अर्धी मुलं अजून शाळेत आहेत ना. सो सगळ्यांसाठी कुल्फी, चोकोबार असं काहीतरी आणलंय आम्ही. हे बघा. जा रू बॉक्स घेऊन जा, दे सगळ्यांना. हा माम्याजी धरेल. जा. वाटले आरवी सगळ्यांना? त्या दादाला दे तिथल्या तिकडे. लगेच खा नाही तर मेल्ट होईल. अरे मुलांनो ते आईस्क्रीम खावा लवकर, गरमीच आता. सो आता आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आईस्क्रीम खातोय. मुलं आतमध्ये ऑलरेडी आईस्क्रीम खातात आणि आता आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढून आम्ही निघणार आहे. इथे बघा या साईडला एक स्कूल आहे. या बिल्डिंगच्या बॅक साईडला एक गुरुकुल म्हणून स्कूल आहे. त्या स्कूलमध्ये ही सगळी मुलं शिकतात. किती छान. मस्त गरमीचे आईस्क्रीम खातात. तोपर्यंत आपण आता हे यांचं सिटिंग बसायचं आहे आणि एक साईडला किचन आहे. आपण एकदा किचन पण बघूयात मुलांचं कसं आहे ते. सो इकडे आय गेस सगळी ग्रोसरी आहे का इकडे? हा किचन आहे ना? हा किचन. हो किती तुम्ही बघा किचनची स्वच्छता बघा, किती व्यवस्थित पद्धतीने किचन आहे. हे सगळं एवढा मोठा पॅसेज आहे किचनचा. सगळं व्यवस्थित क्लिनिंग, किती प्रॉपर पद्धतीने ठेवलंय. म्हणजे आपण आपल्या घरात जसं ठेवतो ना, इथे बघा आटा मळायचं, जसं आपलं स्वतःचं घर असतं ना तसं आहे. ह्यांनी ठेवलंय प्रॉपर. किती व्यवस्थित आहे बघा. इथे सगळं सामान वगैरे आणि इकडे बसायचं. ओव्हरऑल मुलं पण इतकी छान शिस्त व्यवस्थित आहे त्यांना. किती छान. सांडू नको. इथं सगळी मुलं आहेत ना उठलेत, आईस्क्रीम वगैरे खाऊन झाले. मला फक्त काही प्रश्न विचारायचे त्या मुलांना. ए ऐका ना, मला एक सांग ना, तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? इंडियन आर्मी. आर्मी मध्ये जायचंय. वा. तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? आर्मी ऑफिसर. आर्मी ऑफिसर. तुला पण? तुला? मला आर्मी ऑफिसर. तुला पण आर्मी ऑफिसर व्हायचंय? तुला? IAS. IAS. बापरे, मुलांची स्वप्न खूप मोठी आहेत. पोलीस व्हायचंय. तुला? इंजिनियर व्हायचंय. तुला काय व्हायचंय रे? मिलिटरी कमांडो. मिलिटरी कमांडो. आर्मी ऑफिसर. आर्मी ऑफिसर. पोलीस. अजून कुठे गेली? तुला काय बनायचंय? पोलीस. तुला पण पोलीस बनायचंय. कोण राहिले? काय काय बनायचंय कोणाला? मला सांगा जरा. या इकडे. हा काय बनायचंय तुला? इंजिनियर बनायचंय. वा. अजून कोण राहिलंय? कोणाला अजून काय बनायचंय? आर्मी ऑफिसर झाले, पोलीस झालं, IPS झालं, IAS झालं. बापरे, तुला सांगितलंस? काय बनायचंय तुला? पोलीस. बापरे, यांची स्वप्न किती मोठी मोठी आहेत बघा मुलांनो. तुला? पोलीस. तुझं झालं? अजून कोण राहिले? सगळ्यांना म्हणजे आर्मी ऑफिसर. आता हे आमच्या पोराला विचारूया, तुला काय बनायचंय? IPS.
IPS. अर्जुन आरवी इकडे या पोरांसोबत आपल्या या पोरांना पण विचारूया. तुला काय बनायचंय मोठी झाल्यावर? फॅशन डिझायनर. फॅशन डिझायनर. तुला काय बनायचंय? रेसर. रेसर. बापरे, प्रत्येकांना इथल्या मुलांची स्वप्न खूप मोठी आहेत आणि मी सगळ्यांना तुम्हाला ऑल द बेस्ट देते. खूप खूप साऱ्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा की तुमची जी स्वप्न आहेत, तुम्हाला जे जे बनायचं आहे ते पूर्ण होऊ देत. सगळ्यांना ऑल द बेस्ट. खूप छान सगळ्यांनी अभ्यास करा. बरं, आता हे जे तुम्हाला टॉयज मिळालेत, अजून कोणाला काही टॉयज हवेत का, की काय अजून पाहिजे तुम्हाला इथे खेळायला? तुम्हाला इथे खेळायला हवंय काय? हवं? चेस आवडतं. ओके, तर चेस. अच्छा, ओके ओके, चेस आणते. अजून काही? क्रिकेट वगैरे काय? क्रिकेट सेट एक आणि कोणीतरी क्रिकेट. बरं, ठीक आहे. सो काही आता बेसिकचे टॉयज आम्ही आता अचानक आज सगळं झालं त्यामुळे हे जे होतं अवेलेबल ते आम्ही अचानक आणलंय. सो चेस वगैरे या मुलांना इथे खेळायला लागतो, सो ते सुद्धा आम्ही नक्कीच आणून देऊ लवकरात लवकर. सो चला निघतो आम्ही आता. चला बाय बाय. हा, फोटो काढा. बघा हा रोड इकडे तुम्हाला दाखवते. हा इकडून जो रोड येतोय ना, हा तळवड्यातून जे ज्योतिबा मंदिर आहे ना, त्या ज्योतिबा मंदिराच्या समोर राईट घेतला आणि सरळ सरळ आलं की लगेच बघा इथं रस्त्याचं काम चालू आहे आणि इथेच एम फॉर सेवा, अखिल भारत सेवा अभियान, इथे बिल्डिंग आहे. सो तुम्हाला सुद्धा काही करायचं असेल या मुलांसाठी तर नक्की इथे व्हिजिट करा आणि त्यांच्या ब्रांचेस त्यांनी ज्या व्हिडिओमध्ये मेन्शन केल्या आहेत तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर हे बघा स्क्रीनवर काही डिटेल्स आहे, इथला ॲड्रेस आहे आणि खाली 2 कॉन्टॅक्ट नंबर आहेत. त्याच्यावर कॉन्टॅक्ट थ्रू सुद्धा तुम्ही करून जाऊ शकता किंवा जे काही त्यांच्या रिक्वायरमेंट आहेत, गरजा आहेत, त्यानुसार तुम्ही त्यांची छोटीशी मदत करू शकता. थँक्यू.